D-Stone tires, ride with confidence, quality, durability, reliability. RIB, Excel, Classic Plus, Sport Plus, Super Grip Extra Mile, specially made tires D-Stone. Dhanani Auto Private Limited. Use D-Stone tires, ride with confidence. D-Stone tires, ride with confidence. प्रागतिक व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भ नायक न्यूज. प्रगल्भ नायक न्यूज मध्ये आपले नागरिकांनी हलगर्जीपणा केला नाही पाहिजे, नागरिकांनी मास्क वापरला पाहिजे, याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार, मी विट्यातील आणि सर्व ग्राहकांना नागरिकांना आवाहन करतो की कोरोना काय अजून संपलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी बेजबाबदारपणे अजिबात वागू नये. आपलं कर्तव्य म्हणून आपण मास्क वापरला पाहिजे. इथं सर्व प्रशासन, नगरपालिका, विटा पोलीस स्टेशन हे सर्व कर्मचारी जीवाचं रान करून कोरोना रोखण्यासाठी या ठिकाणी झटत आहे. त्याला सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. यासाठी सर्व नागरिकांनी मास्कचा वापर हा केलाच पाहिजे. नाहीतर इथं कारवाई या ठिकाणी दंडात्मक कारवाई या ठिकाणी होत आहे. तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की सर्वांनी मास्कचा वापर करा आणि आपलं आरोग्य सांभाळा आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. ही आपली जबाबदारी आहे. बेफिकीरपणे वागू नका, सर्वांनी जबाबदारीने वागा. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भ नायक न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी प्राजक्ता आपल्यासोबत. विना मास्क फिरणाऱ्या वाहन चालकांवर विट्यात कारवाईचा झटका. शिराज शिकलगार, प्रगल्भ नायक न्यूज नेटवर्क, विटा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी व नागरिकांच्या निष्काळजीपणाला चपराक बसविण्यासाठी विटा पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा झटका सुरू केला आहे. विटा उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ओंबासे, चव्हाण, लुगडे यांच्यासह होमगार्ड गायकवाड, पवार यांनी विट्यातील चौंडेश्वरी चौकात बिगर मास्क दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना किंवा प्रवास करताना मास्क वापरणे गरजेचे व बंधनकारक आहे. दुचाकीवरून किंवा चारचाकी वाहनातून बिगर मास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. जे या ठिकाणी आता पावती करत आहात, याचा अनुषंग काय आहे साहेब, आपण सांगू शकाल का? कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ता काही कमी झालेला नाही, अजून त्याचा असर ओसरलेला नाही आणि पेशंटची संख्या बऱ्यापैकी कमी झाली असली तरी पण संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला बाजारामध्ये मोटरसायकल विना मास्क फिरतात त्यांना मार्गदर्शन करून, समुपदेशन करून त्यांच्याकडून वेळीप्रसंगी दंड वसूल केला जातो. त्या कारवाईमुळे जास्तीत जास्त लोकांचा मास्कचा वापर पण होत आहे. त्यामुळे आपल्या समाजामध्ये जो कोरोनाचा प्रसार आहे तो कमी प्रमाणात होईल यासाठी ही कारवाई कडकपणे चालू आहे. साहेब, आपण आता आज विटा शहरातल्या एका भागामध्ये चौंडेश्वरी चौकामध्ये आहात. या विटा शहरामध्ये गांधी चौक आहे, भाजी मार्केट आहे, अन्य मार्केट आहे. तर आपण विटा शहरातल्या चारही कोपऱ्यामध्ये आपण ही कारवाई चालू ठेवलेली आहे का? बरोबर आहे. ते फिरून कसे करतात लोक, फक्त दिसल अशा पोलीस असेल तर फक्त मास्क घालतात, नसेल तर त्या ठिकाणी घालत नाहीत. त्यासाठी आम्हाला फिरून ज्या ठिकाणी जास्तीत जास्त कारवाई करत आहोत. इथून पुढे आपली ही कारवाई अशीच चालू राहणार आहे का आपली तात्पुरती आपण ही कारवाई करणार आहात? दररोज आमच्या कारवाई चालू असतात. दररोज 40 केसेस आम्ही करत असतो. आपण या ठिकाणी बघताय की आता साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्ही आता सर्रास कारवाई करणार आहे. त्यामुळं आता नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे. या ठिकाणी विटा पोलीस ठाण्याचे संबंधित पोलीस कर्मचारी बिगर मास्क दुचाकीवरून फिरणाऱ्यावरती कडक कारवाई करत आहेत, दंडात्मक पावती देत आहेत. याबद्दल विटा शहरातील नागरिकातून सर्व पोलिसांचं या ठिकाणी कौतुक होत आहे, समाधान व्यक्त केले जात आहे. तर नागरिकांनी आता सतर्क राहा आणि मास्क वापरा, नाहीतर विटा पोलीस आपल्यावर कारवाई करतील. विट्याहून प्रगल्भ नायक न्यूज, शिराज शिकलगार.
पाहत रहा प्रगल्भ नायक न्यूज. शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.